जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरच्या कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुम्हाला तुमचं कोणतं कॉलेज मिळालं, कोणती ब्रांच मिळाली, हे तुम्ही जाऊन ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता। यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे की कसं चेक करता। मग सर, आता कॅप राउंडचा रिझल्ट तर लागला, आता पुढे काय करावं आम्हाला थोडं सांगा। तर बघा मित्रहो, जे माझे लहान भाऊ बहीण असाल, जे माझे पॅरेंट्स वगैरे त्यांचे पाहत असाल, तर सर्वांना नमस्कार। तर हो बघा, सर्वात महत्त्वाचे आहे की पुढे काय स्टेप्स घ्यायच्या, पुढे काय प्रोसेस असते। तर बघा, हे डिटेलमध्ये आज संपूर्ण समजावून सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, नाही तर बरेच जण काय करतात, घाई गडबडीत चुका करतात, मग ऍडमिशन रद्द होतं, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, भरपूर सारे अडचणी येतात। चला तर बघून घेऊ आता पुढे काय करायचं। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही, त्यांना कॉलेजच मिळालं नाहीये, बरोबर आहे, तर अशांनी काय करायचं, तर काळजी करायची नाहीये। सेकंड कॅप राउंड ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस नव्याने ऑप्शन फॉर्म भरायचा, पुन्हा नवीन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल, काळजी करायची गरज नाहीये। पण बघा, एक चूक तुम्ही काय केली होती माहिती का, की तुम्हाला तुमचे पर्सेंटेज थोडेसे कमी होते आणि तुम्ही जिद्द काय केली की नाही, मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच पाहिजे। तुम्ही फक्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक टाकून दिलं, कॉम्प्युटर आयटी जी तुम्हाला ब्रांच टाकायची टाकून दिली आणि फॉर्म सबमिट करून टाकला। म्हणजे तुम्ही दोन एकच ऑप्शन टाकले आणि फॉर्म सबमिट करून टाकला आणि त्या कॉलेजला तुमचा नंबर लागलाच नाही, कारण त्या कॉलेजचा कट ऑफ थोडा जास्त गेला, बरोबर आहे। ही तुमची चूक झाली होती। पण बघा, आता सेकंड कॅप राउंडला फॉर्म भरताना बघा, तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नक्की टाका वरती, पण त्यानंतर खालती काहीतरी असे पण ऑप्शन टाका की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो। कारण कसं आहे की बघा, जर तुम्हाला आता फर्स्ट इयरला एखादं कॉलेज म्हणजे फर्स्ट कॅप राउंडला जर एखादं कॉलेज मिळालं असतं, फर्स्ट राउंडला तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं असतं, तर तुम्ही त्याला सेफ ठेवून पुढच्या राउंडला परत गव्हर्नमेंटला ट्राय करू शकले असते ना। आता तुम्हाला सांगा, तुमच्याकडे ना प्रायव्हेट आहे ना गव्हर्नमेंट आहे, आता प्रॉब्लेम तुमचा झाला का नाही। मी तुम्हाला हेच पहिल्यापासून समजावून सांगत होतो की ऍटलीस्ट काही ना काही ऑप्शन असे टाका की सेफ्टीसाठी टाका, फक्त सेफसाठी बस। मी असं म्हणत नाही की त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेतलंच पाहिजे, पण सेफसाठी टाका असं म्हणायचं होतं। पण ठीक आहे, असो। आता सेकंड कॅप राउंड फॉर्म भरताना काळजी घ्या। आता पुढची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच नंबरचे कॉलेज मिळालेले आहे त्यांनी काय करायचं, तर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये। तुमचं ते कॉलेज हे ऑटो फ्रीज झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला आता पुढे काहीच करायची गरज नाही। गुपचाप काय करायचं, दुसऱ्या दिवशी, आता आज तर सर्व प्रोसेस बंद आहे, 16 जुलैला सकाळी प्रोसेस चालू होईल, तर सकाळी तुम्हाला जायचंय, त्याची प्रिंट आउट काढायची, की तुम्हाला जे कॉलेज लागलेलं ना त्याची प्रिंट आउट तुम्हाला काढायची, ती प्रिंट आउट घ्यायची आहे, त्याचे 3 झेरॉक्स सेट काढायचे आहे। त्यानंतर तुमची जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्याचे 3 ते 4 झेरॉक्सचे सेट काढून ठेवा, 3 सेट झेरॉक्सचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि अलॉटमेंटची ही जी लिस्ट आपल्याला लागली ना आता त्याची प्रिंट आउट, तर हे सर्व घेऊन नंतर तुमचे जवळपास 6 ते 8 फोटोज, पासपोर्ट साईज फोटो घेऊन, थोडेसे पैसे घेऊन, म्हणजे फीज असते ना आपली कॉलेजची, ती फीज वगैरे घेऊन, एवढं सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचं आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट कन्फर्म करायचे आहे, ते त्यांना जमा करायचे। झेरॉक्सचे 3 सेट किंवा 2 सेट ते तुम्हाला मागतील, 2 सेट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतात, 1 सेट तुमच्याकडे राहतो, ठीक आहे। तर असं सर्व काही करून प्रॉपर कॉलेजची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे, कॉलेजची फीज वगैरे भरून, आणि मस्तपैकी कॉलेजमध्ये ऍडमिट होऊन जायचंय, कारण याच्याशिवाय दुसरा ऑप्शन तुम्हाला नाही। समजलं। तिसरी गोष्ट, आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं पण त्यांना असं वाटतं की नाही यार, माझ्याकडून चुकून हे कॉलेज मला मिळून गेलेलं आहे, हे कॉलेज माझी चुकी होऊन गेली हे कॉलेज टाकून, ठीक आहे ना, हा प्रॉब्लेम मला का नाही। मग ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की पहिल्या नंबरचंच कॉलेज मिळालं पण आता मला हे कॉलेज घ्यायचं नाहीये, मी काही बी उजावू दे पण मी हे कॉलेज घेणार नाही, कितीही काही झालं तर मी हे कॉलेज घेणार नाही, असं जर तुमचं मत फिक्स असेल की मला हे कॉलेज घ्यायचंच नाहीये, तर तुम्ही संपूर्ण कॅप राउंड मधून बाद होशाल। म्हणजे कॅप राउंड 1, 2, 3, 4 याच्या पुढच्या कॅप राउंडला तुम्हाला ट्राय करता येणार नाही का, कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की बघा, जे आपलं पहिलं जे कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर फक्त पहिलं कॉलेज हे तुमचं ऑटो फ्रीज होतं, या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागतं, आणि हे जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही पुढच्या कॅप राउंड मधून बाद होशाल, तुम्हाला बाहेर टाकण्यात येईल, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही। मग तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं डायरेक्टली 5व्या राऊंडला, जे आपला काउन्सिलिंग राऊंड असतो ना, इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड, त्या ठिकाणी मग जायचं, मग त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे। हळूहळू मी तुम्हाला सर्व सांगेल की हा राऊंड कसा होतो, काय होतं, ते पण सर्व डिटेल सांगेल, पण सध्या पुरतं लक्षात घ्या की पहिलंच प्रेफरन्स मी तुम्हाला कॉलेज मिळालं असेल ती तुम्हाला घ्यायचंच नाहीये, एनी हाऊ कंडिशनला तुम्हाला घ्यायचं नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, काहीच करू नका, डायरेक्टली थांबून जा, काहीच करू नका, तुम्ही ऑटोमॅटिकली कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 मधून बाद होशाल, तुम्हाला याच्यातून बाहेर टाकण्यात येईल आणि तुम्ही डायरेक्टली कॅप राउंड 5 ला इलिजिबल होशाल, ठीक आहे ना। कॅप राउंड नसतो तो काउन्सिलिंग राऊंड असतो, तो आपला इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार नाही, तुमच्या पर्सेंटेजवर तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, तुम्हाला कोणत्या प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही, कोणत्याही प्रकारची फीस मध्ये सूट मिळणार नाही, तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन घ्यावं लागेल। आलं लक्षात? चला, तर हे पण तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली असेल। आता पुढची गोष्ट म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्यांना पहिलं कॉलेज नाही मिळालं, त्यांना मिळालं दुसरं कॉलेज किंवा तिसरं कॉलेज, बरोबर आहे, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं जे पण काय असेल, बरोबर आहे, ते त्यांना मिळालं आणि त्यांना वाटतं की चला बाबा
माझा नंबर तर काही चांगल्या मोठ्या कॉलेजला लागणार नाही, पण दुसऱ्या नंबरचं, तिसऱ्या नंबरचं, चौथ्या नंबरचं किंवा कोणत्याही नंबरचं कॉलेज जे मला मिळालेलं आहे ते मला मान्य आहे, मला ते मान्य आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला ऍडमिशन घ्यायचं, मला पुढचे राऊंड ट्राय करायचे नाहीये, मला पुढचे राऊंड खेळायचे नाहीये, मला जे कॉलेज मिळालेलं आहे ते मला मान्य आहे, मी सुखी आहे, समाधानी आहे, सॅटिस्फॅक्शन मध्ये आहे, ठीक आहे ना. चला, तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, उद्या चालू होईल 16 जुलैला आपले ऑप्शन निवडणे चालू, त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ फ्रीज हे ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि प्रिंट आउट काढून घ्यायची आहे, ठीक आहे ना. सेल्फ फ्रीजवर क्लिक करायचं, पासवर्ड वगैरे टाकायचा, ओटीपी वगैरे टाकायचा, मस्त प्रिंट आउट काढून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी कॉलेजला जायचं, आणि कॉलेजला जाऊन बघा, आणि तुम्हाला ही अलॉटमेंट लेटर, अलॉटमेंटची जी फीज आहे ती फीज तुम्हाला पे करावं लागेल 1000 रुपये, ठीक आहे ना. चला, तर सांगायचा अर्थ हा आहे की तुम्हाला ते संपूर्ण डॉक्युमेंट्स घ्यायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्सचे 3 सेट, फोटो बिटो सर्व घ्यायचं, फीज वगैरे घ्यायची, कॉलेजला जायचं, ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचे, झेरॉक्सचे 2 सेट जमा करायचे, मस्त आहे की कॉलेजचा ऍडमिशन फॉर्म भरायचा, काय नाही कॉलेज वगैरे बघून घ्यायचं, विचारून घ्यायचं की कॉलेजला केव्हा येऊ, काय येऊ, विषय क्लोज झाला तुमचा, ठीक आहे ना. चला, आता पुढची गोष्ट, आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं कॉलेज सोडून दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं असे खालच्या नंबरचे कॉलेज मिळालेले आहे आणि तुम्हाला वाटते की नाही बाबा, मला हे मिळालेलं जे कॉलेज आहे ते मला सेफ ठेवायचं आहे, आणि हे सेफ ठेवून मला पुढचे राऊंड ट्राय करायचे आहे. म्हणजेच काय की बघा, की सपोज करा पहिल्या राऊंडला तुम्हाला जर समजा 3 नंबरचं कॉलेज मिळालं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जळगावचं इलेक्ट्रिकल ब्रांच मिळालेली आहे, पण तुम्हाला कॉम्प्युटरसाठी प्रयत्न करायचे आहे, तर तुम्ही काय करायचं की ऑप्शन फॉर बेटरमेंट हे तुम्हाला निवडावं लागेल. बघा, तुम्हाला सांगितलं ना, ऑटो फ्रीज म्हणजे काय, पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज झालं, दुसऱ्या, तिसरं, चौथं, 5वं इतर कोणतं कॉलेज मिळालं आणि ते तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्ही सेल्फ फ्रीजवर क्लिक करा, ऍडमिशन घ्या, मोकळे होऊन जा. पण जर समजा तुम्हाला असं वाटतंय की बाबा मला मिळालेलं कॉलेज सेफ ठेवायचं आहे, आणि पुढचा राऊंड ट्राय करायचं आहे, तर तुम्ही ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे ना. चला, मग होईल काय की तुमचं हे कॉलेज जे आहे इलेक्ट्रिकल ब्रांच हे सेफ राहील, आणि मग कॅपराउंड 2 साठी तुम्ही इलिजिबल व्हाल. मग कॅपराउंड 2 ला तुम्हाला काय करायचंय की गव्हर्नमेंट कॉलेज जळगावचं इलेक्ट्रिकल होतं ना, मग याच्यापेक्षा बेस्ट कोणते आहे, याच्यापेक्षा जे बेस्ट ऑप्शन आहे, याच्यापेक्षा जे चांगले ऑप्शन आहे की याच्याऐवजी जर तुम्हाला हे मिळाले तर आनंद होऊन जाईल. म्हणजे समजा तुम्ही कॉम्प्युटर, जळगाव गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे तुम्ही टाकू शकता, आलं लक्ष तुम्हाला. आणि हे कॉलेज हे टाका, बरं बघा सेकंड कॅपराउंडला हे कॉलेज तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही, ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल, कारण तुम्ही ऑप्शन फॉर बेटरमेंट केलेलं आहे, तर हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुमचं कॉलेज येऊन जाईल, ठीक आहे ना. आता बघा, कॅपराउंड 2 ला जर याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज लागले तर आनंदाची गोष्ट आहे, बरोबर आहे. बघा, जर इलेक्ट्रिकल ब्रांच तुम्हाला मिळाली होती पहिल्या राऊंडला, आता तुम्ही फक्त कॉम्प्युटर आणि IF टाकले, हे तुम्ही टाकलेलेच नाहीये, ठीक आहे ना. चला, तर हे कॉलेज ऑटोमॅटिकली तिसऱ्या नंबरवर आलं. आता कॅपराउंड 2 चा नियम काय म्हणतो की पहिल्या 3 पैकी जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. तर बघा, आता कॅपराउंड 2 ला पहिले 3 कॉलेज तुमचे ऑटो फ्रीज होता. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं कॅपराउंड 2 ला पहिले 3 कॉलेजेस ऑटो फ्रीज होतात. तर बघा, या 3 पैकी जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, म्हणजे समजा कॉम्प्युटर मिळालं तर इलेक्ट्रिकल कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला कॉम्प्युटरला ऍडमिशन घ्यावी लागेल. जर समजा तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळालं तर इलेक्ट्रिकल कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि जर समजा तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर मागच्या राऊंडला मिळालेलं हे जे कॉलेज होतं हे तुमचं या ठिकाणी सेफ राहील आणि हे 3 नंबरचं असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागेल बेटा. म्हणजे सांगायचा अर्थ हा आहे की पहिल्या राऊंडला जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल, बरोबर आहे, आता हे तुम्हाला सेफ ठेवायचंय, पुढच्या राऊंडला जायचं आहे, तर तुम्ही ऑप्शन फॉर बेटरमेंट वर क्लिक करा. सेकंड कॅप राऊंडच्या वेळेस संपूर्ण ऑप्शन फॉर्म भरा. संपूर्ण ऑप्शन भरल्यानंतर आता ज्यावेळेस त्याचा रिझल्ट लागेल, जर समजा त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळालं तर पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्हाला कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला नवीन अलॉट झालेल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलॉट झालं तर हे तुमचं काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल आणि या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, असा हा नियम आहे. ठीक आहे ना. चला, आय होप सो तुम्हाला हा क्लिअर झाला असेल. आणि जर समजा तुम्हाला पहिलं सोडून इतर कोणतं दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं कॉलेज लागले आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशनच घ्यायचं नाही, तर तुम्ही नॉट फ्रीज करा किंवा काहीच नका करू, जाऊ द्या, डायरेक्ट कॅप राऊंड 2 ला तुम्ही फॉर्म भरू शकता नव्याने. पण कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरताना थोडा विचारपूर्वक भरा, ऑप्शन व्यवस्थित टाका. ठीक आहे ना. बघा, हे खूप महत्वाचे, ऑप्शन व्यवस्थित फिल करणं. ठीक आहे ना. पण बघा, आता कॅप राऊंड 1 ला तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ना, त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शनच तुम्हाला कॅप राऊंड 2 ला टाकायचे, त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचे कॉलेज टाकायचे नाही. पहिले सांगतो तुम्हाला, अलग लक्ष, तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे. कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरताना जे कॉलेज तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांचेस तुम्हाला कॅप राऊंड 2 च्या वेळेस टाकायचे, त्याच्या खालच्या लेवलची टाकायची गरज नाही. ठीक आहे. चला, हे जर मिळालं, बघा
सिंपल याच्यापेक्षा बेस्ट मिळालं तर हे कॅन्सल होऊन जाईल आणि नवीन कॉलेज तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. पण जर समजा हे नवीन कॉलेज जर तुम्हाला नाही मिळाले तर पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुमचं सेफ राहील. आय होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर वगैरे झाल्या असेल. आणि हो, आता बघा मित्रांनो, कॉलेज आता लवकरात लवकर सुरू होऊन जाईल, म्हणजे अजून तर वेळ आहे, पण बघा तुम्हाला तुमचा अभ्यास सुरू करावा लागेल. फर्स्ट इयरला ऑल सर्वांना काय असतं, आपले सेम असतात. तर बघा फर्स्ट इयरला नेमका कोणकोणते सब्जेक्ट असतात, अभ्यास कसा करावा यावर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल. पण बघा जर तुम्हाला असं वाटतं की यार नाही यार डिप्लोमा फर्स्ट इयर मला थोडं जड जाऊ शकतं, माझे बेसिक कॉन्सेप्ट थोडे कच्चे आहे, तर मी आता काय करावं, तर आपला बेसिक फाउंडेशन बॅच आपली आहे. बघा बेसिक फाउंडेशन बॅच आहे जी डिप्लोमाच्या फर्स्ट इयरचे संपूर्ण कॉन्सेप्ट तगडे करून टाकते. म्हणजे बघा जे विद्यार्थी डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला आहे, आता ऍडमिशन घेत आहे आणि त्यांना असं वाटतं की नाही यार माझे थोडे बेसिक कच्चे यार, मी काय करतो 8-10 दिवसात एकदम पक्के करून घेतो. मग काय करायचं, तर काही नाही करायचं. आपलं विनीत ट्युटोरियल हे ऍप्लिकेशन आपलं प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. हे विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या डिप्लोमा या ऑप्शनवर जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच दिसेल, बेसिक फाउंडेशन बॅच. ही फक्त 30 रुपयाची, फक्त 30 रुपयाची बस. म्हणजे 10 रुपयाची प्राइस आहे आणि इंटरनेट हँडलिंग चार्जेस 20 रुपये, अशी टोटल 30 रुपयाची ही बॅच आहे. 30 रुपयात तुम्ही संपूर्ण कॉन्सेप्ट शिकू शकता. आलं लक्षात. आणि हो, जर तुम्हाला आमच्याकडे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस लावायचे असेल तर बघा आपल्याकडे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. सर्व सब्जेक्टची क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे. बेसिक मॅथमॅटिक्स, इंग्लिश, नंतर फिजिक्स, केमिस्ट्री, ग्राफिक्स, हे सर्व विषय आपल्याकडे अवेलेबल आहे मित्र हो. आणि याची जी प्राइस आहे ही फक्त 1800 रुपये असणार आहे बस. तुम्ही वाटलंच तर डायरेक्टली ऍप्लिकेशनवरून सुद्धा परचेस करू शकता. ठीक आहे ना. ऍप्लिकेशनवर थोडीशी प्राइस जास्त दिसत असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा. हेल्पलाईन नंबरला सांगा की विनीत सरांनी आम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 1800 रुपये प्राइस असणार आहे, 1800 रुपये प्राइस असणार आहे. तर तुम्ही संपूर्ण डिटेल त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला फ्री डेमो लेक्चर सुद्धा देतील की आमचं शिकवणं कसं आहे, काय कसं आहे, आमचं शिकवणं पण तर माहिती पडायला पाहिजे ना. तर फ्री डेमो लेक्चर तुम्हाला मिळून जातील, काळजी करायची गरज नाहीये. आणि हो, संपूर्ण सिलेबस शिकवला गेला, रिव्हिजन क्रॅश कोर्स आहे, संपूर्ण नोट्स आम्ही त्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये ऍड केलेले आहे. थेअरी नोट्स, फॉर्म्युला नोट्स, PYQs आणि मागच्या वर्षाच्या ज्या क्वेश्चन बँक आहे ना, क्वेश्चन पेपर होता ना, ते आम्ही सॉल्व्ह करून विद्यार्थ्यांना देणार आहोत. आमचे फ्री डेमो लेक्चर नक्की पहा. विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर तुम्ही जा, ठीक आहे ना, किंवा मग युट्यूब चॅनलला सुद्धा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन जा, त्या ठिकाणी बघा आमचे फ्री डेमो लेक्चर भरपूर सारे अवेलेबल आहे. एकदा जाऊन चेक करा किंवा डायरेक्ट टाका बेसिक मॅथमॅटिक्स बाय विनीत सर. ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल. किंवा फर्स्ट इयर सिलेबस बाय विनीत सर एवढं टाका, तुम्हाला तुमचा पहिलाच व्हिडिओ येऊन जाईल. तो एकदा बघा, आमचं शिकवणं कसं वाटतं, काय नाही वाटतं ते सर्व एकदा बघा आणि नंतरच मग डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर अजून काही डिटेल लागले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवेल. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.